नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे। 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नाशिक महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची ही भरती आहे। 104 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। वय आहे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। बघा, नाशिक महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। पदानुसार पात्र असणारे उमेदवारांना इथे अर्ज करायचा आहे। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? नाशिक महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र सरकारची ही सरकारी जॉब आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। फी इथे खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे। वेतन तुम्हाला 29,200 ते 1,32,300 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। चला तर मग इथे निवड प्रक्रिया ऑनलाईन एक्झामद्वारे केली जाणार आहे। नोकरीचे प्रकार हे रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। अर्ज सुरू झालेले आहे का? तर हो, 10 नोव्हेंबर 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। पद संख्या आहेत 144 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। बघा, नाशिक महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघालेली आहे। नाशिक महानगरपालिका अंतर्गत आस्थापनेवरील गट क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने तुम्हाला इथे भरायची आहे। प्रस्तुत जाहिरात नमूद केलेल्या पदाच्या शैक्षणिक अर्हता व अटी शर्तीची पूर्तता करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागवण्यात येत आहेत। बघा, तुम्हाला ही पदे अभियांत्रिकी सेवेमधील आहेत। भरती पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आलेली आहे आणि जाहिरात ही गट क संवर्गातील एकूण 144 पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। 10/11/2025 पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 1/12/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। इच्छुक उमेदवारांनी या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, पदाचे नाव, प्रवर्ग, वेतन श्रेणी आणि पद संख्या ही इथे माहिती दिलेली आहे। सहाय्यक अभियंता विद्युत यांच्यासाठी बघा, वेतन तुम्हाला S15 41,800 ते 1,32,300 सॅलरी मिळणार आहे आणि पद संख्या आहे 3 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा, सहाय्यक अभियंता स्थापत्य यांच्यासाठी गट क S15 सॅलरी मिळणार आहे। 41,800 ते 1,32,300 अशी तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि 15 जागांसाठी इथे भरती होणार आहे। सहाय्यक अभियंता यांत्रिकी यांच्यासाठी वर्ग क या प्रवर्गातून इथे जागा निघालेत। वेतन 7व्या आयोगानुसार इथे वेतन असणार आहे 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि 4 जागा इथे आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत क यांच्यासाठी S14 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 7 जागा असणार आहेत। कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांच्यासाठी सुद्धा वर्ग क ची जागा आहे। S14 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 46 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अभियंत्रिका, कनिष्ठ अभियंत्रिका यांत्रिकी यांच्यासाठी तुम्हाला S14 सॅलरी मिळणार आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। 9 जागा इथे असणार आहेत। कनिष्ठ अभियंत्रिका वाहतूक यांच्यासाठी बघा, S14 सॅलरी मिळणार आहे 38,600 ते 1,22,800 सॅलरी मिळणार आहे आणि इथे 3 जागा आहेत। सहाय्यक कनिष्ठ अभियंत्रिका
स्थापत्य यांच्यासाठी बघा S10 सॅलरी मिळणार आहे 29,200 ते 92,300 पर्यंत सॅलरी मिळणार आहे. 24 जागा इथे आहेत. सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत यांच्यासाठी S10 सॅलरी मिळणार आहे 29,200 ते 92,300 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि इथे 3 जागा असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख आहे 10/11/2025 हा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची लास्ट डेट काय आहे 1/12/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 1/12/2025 पर्यंतच तुम्हाला फीसुद्धा भरायची आहे. प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पात्रता नमूद केल्यानुसार नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होण्यात येणार आहे. आणि बघा तुम्हाला परीक्षा शुल्क काय असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये इथे एक्झाम फी असणार आहे. त्यानंतर बघा परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र नमूद केले जाईल. तुम्हाला ही संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती किंवा तुमचा जो हॉल तिकीट आहे ते त्यावरती तुम्हाला एक्झामच्या 7 दिवस आधी कळवण्यात येणार आहे. अशा पद्धतीने ही माहिती दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. त्याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे आणि जागांचं विश्लेषण दिलेलं आहे. कुठल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. ती ही संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकता. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचं ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला इथे एक्झाम कशा पद्धतीने घेतली जाणार आहे. एक्झाम ही MCQ टाईप एक्झाम असणार आहे. त्यामध्ये काय सिलेबस असणार आहे ही संपूर्ण माहिती, किती क्वेश्चन असणार आहेत ही सगळी माहिती इथे दिलेली आहे. बघा परीक्षेचे संक्षिप्त स्वरूप पुढील प्रमाणे आहे. सहाय्यक अभियंत्रिका विद्युत यांच्यासाठी मराठी 15 क्वेश्चन, इंग्रजी 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 20 क्वेश्चन, संबंधित विषय 50 क्वेश्चन, पदवीचा दर्जा असणार आहे, मराठी व इंग्रजी माध्यम असणार आहे. प्रश्नसंख्या 100 असणार आहेत, गुण 200 असणार आहेत, 2 तासाचा कालावधी असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाईप इथे एक्झाम होणार आहे. सहाय्यक अभियंत्रिका यांच्यासाठी सुद्धा इथे एक्झाम होणार आहे. बघा अशा पद्धतीने इथे संपूर्ण पदासाठी इथे दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये वाचू शकता. त्यानंतर इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीची ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.